दमा, बालदमा, जुनाट सर्दी, खोकला, धुळीची ॲलर्जी, औषधांचा पंप चालू असून सुद्धा दमा कमी न येणे, वारंवार शिंका येणे, नाकाचे हाड वाढणे यावर खात्रीशीर उपाय. तर आजच संपर्क करा विजयी भव आयुर्वेद, नेवरी, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली. पुणे व मुंबई या ठिकाणी सुद्धा. संपर्क 91 75 74 34 54 आणि 73 87 34 34 77. नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. वलवडी खानापूर येथील घाटमाथ्यावर टेंबू योजनेअंतर्गत पूर्ण झालेल्या पाईपलाईनचे लोकार्पण आमदार सुहास बाबर यांच्या हस्ते आज संपन्न झाले. यावेळी जलपूजन करून पाण्याचे पूजन करण्यात आले. या महत्त्वपूर्ण प्रकल्पामुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून कोरडवाहू शेतीला जीवनदायी पाणी उपलब्ध होणार आहे. यावेळी बोलताना आमदार सुहास बाबर यांनी सांगितले की टेंबू योजनेचा मुख्य कालवा खरसुंडी गावाच्या खालून जात असला तरी गावातील बहुतांश शेती क्षेत्र ओलिताखाली येत नव्हते. ही अडचण लक्षात घेऊन स्वर्गीय आमदार अनिलभाऊ बाबर यांच्या पुढाकारातून ही पाईपलाईन मंजूर करण्यात आली होती. आज त्या कामाला पूर्णत्व मिळाले. स्वर्गीय अनिलभाऊंच्या दूरदृष्टीमुळे आज खरसुंडी परिसरातील शेतकऱ्यांना पाण्याचा लाभ होत आहे. या पाईपलाईनमुळे खरसुंडी गावाच्या पश्चिमेकडील मोरदरा व जकाई दऱ्यातील सर्व कोरडवाहू जमीन आता ओलिताखाली येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीला नवसंजीवनी मिळणार असून उत्पादनात मोठी वाढ होणार आहे. तसेच शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीस या प्रकल्पाचा मोठा हातभार लागणार असल्याचा विश्वास आमदार बाबर यांनी व्यक्त केला आहे. यावेळी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडलाय. पंचायत समिती सदस्य डॉक्टर मीनाक्षी पुजारी, खरसुंडीचे माजी सरपंच चंद्रकांत भाऊ पुजारी, उपसरपंच राजक्का कटरे, उपसरपंच चेअरमन विजयकुमार भांगे, नानाभाऊ पुजारी, नितीन पुजारी, मंगेश पुजारी, सुभाष माळी, किरण सावकार, निलेश पोमधरणे, महादेव सावकार, विश्वास पुजारी, बलवणगावचे आबासाहेब जाधव, पंढरी थोरात, मारुती जाधव, प्रमोद सैंब तसेच मोठ्या संख्येने शेतकरी व नागरिक उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज.